नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। थंडीमध्ये कच्ची केळी ना भरपूर बाजारात येते आणि आमच्याकडे ना भरपूर सारी बाजारात येते आहे। तर मी पाहू शकता एवढी सारी आणलेली आहे। आता ह्याची नवीन नवीन रेसिपी ट्राय करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे। तर काल संडे होता, म्हटलं चटपटीत मुलांना खायला द्यावं म्हणून काय केले मी, हे 4 ते 5 केळी घेतलेली आहेत कच्ची। ती आपल्याला उकळत्या पाण्यात टाकायची आहेत आणि मस्त अशी उकडून घ्यायची आहे। केळी पाहू शकताय मस्त उकडल्या गेली आहे, अशी ब्लॅक ब्लॅक झाल्यानंतर समजायचं की केळी छान उकडल्या गेली आहे। आता ही केळी ना आपल्याला बाहेर काढून घ्यायची एका प्लेटमध्ये। तर ते सगळी केळी मी अशा प्रकारे बाहेर काढून घेतलेली आहे। त्याच्यानंतर केळी थंड होऊ द्यायची आपल्याला। थंड झाल्यानंतर त्याचं साल आपल्याला अशा प्रकारे काढायचं आहे। जर तुमची केळी उकडली असेल तर हे साल ना ऑटोमॅटिकच अशा प्रकारे चिरा पडतं त्या सालला, पण नाही पडली, छान केळी उकडले गेली तर काहीच हरकत नाही। असं चाकू घ्यायचा, एक कट मारून घ्यायचा, पाहू शकता अशा प्रकारे, आणि त्याच्यानंतर आपल्याला केळीचं साल काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ना मी सगळ्या केळीचं साल काढून घेतलेलं आहे। इथे लगेच निघून जातं कारण केळी छान उकडल्या गेलेली आहे। आता आपल्याला केळी कट करून घ्यायची आहे। आपल्याला हव्या त्या साईजमध्ये छोट्या मोठ्या आकाराच्या अशा प्रकारे मी केळी कट करून घेतलेली आहे। तर सगळी केळी आपल्याला अशाच प्रकारे कट करून घ्यायची आहे। तर इथे मी सगळीच केळी कट करून घेतलेली आहे। कट केल्यानंतर ना आपल्याला ह्या केळीला तळून घ्यायचे आहे। हो, अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे। याला काहीही दुसरं करायचं नाही आहे, ना मिठात बुडवायचे ना पाण्यात बुडवायचे, फक्त आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे। तर सेम साईजमध्ये मी कट करून घेतल्यानंतर गरम गरम तेलामध्ये आपल्याला जशाच तशा अशा प्रकारे केळी टाकून द्यायची आहे। 3 ते 4 मिनटं स्लो गॅसवर आपल्याला ही केळी छान अशी तळून घ्यायची आहे। तर एकत्रच सगळं बसती आहे म्हणून ना मी सगळी एकत्रच टाकून घेतलेली आहे। आता मस्त तळून घेते मी। जास्त कुरकुरीत नाही करायचं आहे आपल्याला, नॉर्मल ती नरम पडू जेपर्यंत तळून घ्यायचे फक्त। मधून 2 ते 3 वेळेस अशा प्रकारे हलवत राहा, म्हणजे आतून सुद्धा केळी ना छान अशी तळल्या जाईल। तर 2 ते 3 मिनटं मी मस्त अशी केळी तळून घेतलेली आहे। पाहू शकताय बिलकुल कुरकुरीत वगैरे झालेली नाही आहे, नरम पडलेली आहे, मऊ पडलेली आहे ही केळी। आता आपल्याला ह्या केळीला बाहेर काढून घ्यायचं आहे। एका प्लेटमध्ये मी बाहेर काढून घेते। आता पूर्ण तेल आपल्याला अशा प्रकारे निसरून बाहेर काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ना मी इथे पाहू शकता आपण जे कट करून ठेवले होते त्याच्यातला एक अशा प्रकारे केळी घेतलेली आहे आणि वाटीने आपल्याला प्रेस करायचं आहे। प्रेस केल्यानंतर आपल्याला असा एक काही आकार तयार मिळतो, पाहू शकता। अगदी हलक्या हाताने प्रेस करायचे, नाही तर त्याचे ना भाग होतील, 3 भाग असे होऊन जातात केळीचे। हलक्या हाताने प्रेस करायचे, म्हणजे अशा प्रकारे छान असं केळी प्रेस होऊन जाईल। अशाच प्रकारे जे राहिलेलं आहे ते सुद्धा मी बनवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर अगोदरच तेल तापलेलं होतं, आता गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे जेवढं मावतील ना मी तेवढं टाकून घेणार आहे आणि हे ना कुरकुरीत तळून घ्यायचं आहे आपल्याला। मस्त असा लालसर कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे। तर मी आता मस्त तळून घेते मिक्स करून। लगेचच्या लगे मिक्स नका करू, ती केळी ना लगेच मग तेलामध्ये पसरवून जाईल। आपल्याला थोडा वेळ थांबायचा आहे, मस्त थोडा वेळ 1 मिनिटभर याला छान असं तेलात तळून घेऊयात, मग त्याला मिक्स करूयात, म्हणजे दुसऱ्या साईडने पण छान केळी तळेल। तर पाहू शकता मस्त असा कलर येत आहे। आता ह्याला मिक्स करायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला पलटवून छान अशी तळून घ्यायची आहे, दुसऱ्या साईडने सुद्धा। तर अशा प्रकारे मिक्स करून मी दुसऱ्या साईडने सुद्धा छान मस्त अशी कुरकुरीत तळून घेतलेली आहे। 2-2 मिनिटांनी मिक्स करत 4 ते 5 मिनिटं ह्या केळीला मी छान मस्त तळून घेतलेलं आहे। आता आपल्याला पूर्ण तेल निसरून अशा प्रकारे केळीला बाहेर काढायचं आहे। बिलकुल तेलकट होणार नाही, एकदम कुरकुरीत होते। तर पाहू शकताय मस्त असं मी बाहेर सुद्धा काढून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर याच्या मी 2 रेसिपी ट्राय करून दाखवणार आहे तुम्हाला। पहिल्यांदा तर चाट, तर चाटसाठी इथे मी ना एक प्लेट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे हे केळी ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे दही। तर मी इथे गोडवालं दही टाकून घेते, तर मिक्स करून आपल्याला पूर्ण फ्लफी फ्लफी ते दही तयार करायचं आहे अशा प्रकारे, आणि दही टाकून घ्यायचं आहे। दही तर टाकलेलं आहे मी। आता त्याच्यानंतर मी ते चाट मसाला आणि लाल तिखट अशा प्रकारे पसरवून टाकणार आहे, त्याच्याने मस्त चटपटीत चव येते। लाल तिखट जर मुलांना देत असाल तर नका टाकू। आता मी टाकून घेणार आहे भरपूर सारी अशी शेव।
शेव ना मुलांना खूप आवडते आणि मी म्हणून जास्त टाकलेली आहे। अगदी थोडी कोथिंबीर टाकून घेते मस्त दिसण्यासाठी। कुणाकुणाला ना कोथिंबीर आवडत नाही, लहान मुलांना स्पेशली नाही आवडत। त्याच्यानंतर ना मी इथे ना माझ्याकडे हिरवी चटणी होती म्हणून हिरवी चटणी सुद्धा टाकली आहे आणि मस्त अशी चिंचगुळ्याची चटणी सुद्धा आपल्याला टाकून घ्यायची। आंबट मस्त गोड अशी चव येते। एकदम चटपटीत आपली ही चाटची रेसिपी रेडी आहे। अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी बनवून रेडी केलेली आहे। किती मस्त झाली तुम्ही पाहू शकताय, सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं ही रेसिपी पाहिल्यावर। आणि आता ते थोडंसं उरले होते, आता त्याचं काय बनवायचं म्हणून ना मी तुम्हाला जर तुम्हाला एवढी मोठी चाटची रेसिपी बनवायची खूप झंझट वाटत असेल ना, तर डायरेक्ट ते बनवलेले आहेत ना त्याच्यावर चाट मसाला, लाल तिखट अशा प्रकारे स्प्रेड करून टाकायचं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि टॉस करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला छान, किंवा पेरी पेरी मसाला टाकला तरी काहीच हरकत नाही एवढं सगळं करण्यापेक्षा। आणि मग मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही अशाच प्रकारे मुलांना सुद्धा देऊ शकता आणि तुम्ही सुद्धा खाऊ शकता, इतकं चटपटीत लागतं। तर पाहू शकता किती मसालेदार आणि चटपटीत दिसते आणि कुरकुरीत म्हणाल तर ना आतमध्ये सुद्धा इतकं कुरकुरीत झालेलं आहे। इतकी झंझट करण्यापेक्षा असं सुद्धा तुम्ही खाऊ शकता, किंवा तुम्ही अशा प्रकारे चाट सुद्धा बनवू शकता। अगदी साधं सोपं सिंपल आणि घरगुती चाट ना इतका टेस्टी लागतो। नक्की ट्राय करा। ट्राय केल्यानंतर ना रिव्ह्यू माझ्या कमेंटमध्ये द्यायला विसरू नका। कोणी नवीन असेल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असेल आणि ह्याच्या अगोदर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही चाटची रेसिपीसुद्धा ट्राय करायला विसरू नका। तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या फॅमिलीला, मुलांना नक्की खायला द्या। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअरसुद्धा करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।